पावसाळ्यानंतर वातावरणामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात उष्णता वाढू लागली. ती उष्णता का वाढते? त्याचा नक्की आपल्या शरीराला फायदा काय होतो? आणि जर त्या ऋतूनुसार आपण जर आपला आहार आणि विहार नाही बदलला, तर आपल्याला त्याचे नक्की काय काय दुष्परिणाम भोगावे लागू शकतात, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. याच स्पेसिफिक ऋतूला शरद ऋतू देखील म्हणतात, हेही आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. मग ज्यांनी कोणी हा व्हिडिओ पाहिला नसेल, तो नक्की बघून घ्या. आता आपण पाहणार आहोत शरद ऋतुचर्या म्हणजे काय. म्हणजेच शरद ऋतूमध्ये आपला आहार आणि विहार कसा असावा, त्यामध्ये काय काय उपचार असे करावे लागतात जेणेकरून आपल्याला त्या ऋतूचा त्रास होणार नाही, हे आपण सगळं या ऋतुचर्यामध्ये पाहणार आहोत. आत्ता जे स्क्रीनवरती तुम्हाला जो फोटो दिसतोय त्यामध्ये काय काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, हे बऱ्यापैकी तुम्हाला सगळी माहिती दिसत असेल. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून नक्की ती माहिती वाचू शकता. आत्ता जी स्क्रीनवर आपण शरद ऋतुचर्येबद्दल माहिती वाचली ती अगदी बेसिक माहिती आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांना जाऊन भेटू शकता. तुमच्या अग्नीनुसार, तुमच्या पचनशक्तीनुसार, तुमच्या प्रकृतीनुसार, तुमच्या वयानुसार ते तुम्हाला प्रॉपर गायडन्स करतील. तुमचा आहार कसा असायला पाहिजे, तुमचा विहार कसा असायला पाहिजे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पंचकर्म. या ऋतूमध्ये कोणतं पंचकर्म करायला पाहिजे? या ऋतूमध्ये मुख्यत्वे 2 पंचकर्म केले जातात. पहिलं पंचकर्म म्हणजे विरेचन. विरेचन म्हणजे शरीरातलं जे काही दूषित पित्त असतं, ज्यामुळे विविध प्रकारचे आजार होत आहेत, त्या दूषित पित्ताला जुलाबावाटे शरीरातनं बाहेर काढलं जातं. दुसरं पंचकर्म म्हणजे रक्तमोक्षण. या ऋतूमध्ये बऱ्यापैकी पित्तामुळे रक्त दूषित होऊ लागतं. तेच दूषित रक्त आपण शरीराबाहेर मुळासकट काढून टाकतो. त्याच्यामुळे बऱ्यापैकी जे मोठमोठे आजार आहेत किंवा छोटे छोटे आजार आहेत ते कमी होऊन जातात आणि बाकीचे जे काही राहिलेलं काम आहे ते औषधांच्या मार्फत आणि आपल्या आहाराच्या मार्फत होऊन जातं. तर आजच आपल्या जवळच्या वैद्यांना जाऊन भेटा, त्यांच्याकडनं ही संपूर्ण माहिती घ्या आणि स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.